छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंबरडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये ठाकरेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। सरकारने नुकसानग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून ठाकरेंनी या ठिकाणी सरकारवर टीका केली आहे। मी मराठवाड्यात आलो होतो। एक 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भेटलो होतो आणि तेव्हाच मी जाहीर केलं होतं की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही काय सोडत नाही। ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो। त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते। हे आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे, हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती आणावं लागेल। इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने। आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती। ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे। मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच। आहे बरोबर आहे माझं म्हणणं? बाकीचं नंतर बघू। बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच, पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता, आता मी तुमची नियत काढतो, पण मी राजकारण नाही करत। जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात ए बाबा राजकारण करू नको। मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत। शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता, शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं। हे कुठलं सरकार आहे? सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादानो घाबरू नका, संकट मोठं आहे। आसमानी आणि सुलतानी दोन्ही आलेत असे म्हणा। आसमानी संकट आपल्या हातात नाही, पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका, घरदाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका। विरोधी पक्षाला घाबरता? आम्हाला काही फरक पडत नाही की जोपर्यंत आमच्या मागे हा मायबाप जनतेचे आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ, आम्हाला फरक पडत नाही। पण विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो, अधिकाराने तो बोलून घेऊ शकतो, विचारू शकतो अरे पॅकेज जाहीर केले काय केलंयस? तो विरोधी पक्षनेता पद तुम्ही द्यायला तयार नाहीत का? कारण संविधानात तशी तरतूद नाही। मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा, नाही तर तुमचे 2 हाफ आहेत त्यांना हाफच राहू द्या। त्यांना आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही, उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही। संविधानात दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।